अतिशय दुःखद अशी ही बातमी समोर येते। सत्यपाल मलिक यांचं निधन झालंय। माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांचं निधन झालंय। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सत्यपाल मलिक हे माजी राज्यपाल होते आणि त्यांचं निधन झालेलं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एक मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे। ते माजी राज्यपाल होते। ही दृश्य आपण पाहतोय। भरत मोहोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। भारत, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाचा नेता खरं तर या देशानं गमावलेला आहे। मध्यंतरी यांच्याबद्दल अनेक प्रसिद्धी सुद्धा त्यांना मिळाली होती। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल होते आणि त्यावेळी त्यांनी मोदींसंदर्भात एक मुलाखत दिली होती। त्यावेळी ते चर्चेत आले होते आणि आता त्यांचं निधन झालंय। आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरचे माजी नायब राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं। दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। त्यांनी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सत्यपाल मलिक हे आजारी होते आणि त्यामुळे त्यांना दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र आता सत्यपाल मलिक यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालपदी ज्यावेळेस ते काम करत होते त्याच वेळेस पुलवामा हल्ला झाला होता आणि पुलवामा हल्ल्याच्या संदर्भाने त्यांनी जी मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती गंभीर आरोप केले होते। सैन्याला हेलिकॉप्टरने शिफ्ट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या। मात्र त्यानंतरही सुरक्षा विभागाच्या महत्त्वाच्या सूचना असताना सुद्धा सैन्याला रस्ते मार्गाने नेल्याबद्दल त्यांनी गंभीर आरोप केले होते आणि त्यावरूनच ते वादात सापडले होते। गेल्या काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावरती त्यांची ईडीकडून सुद्धा चौकशीची त्यांना नोटीस देण्यात आली होती आणि अखेर या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तिथे त्यांचं निधन झालेलं आहे। अर्थातच आपण पाहतोय की अनेक महत्त्वाच्या राज्यांचं त्यांनी राज्यपाल पद भूषवलेलं आहे। जम्मू काश्मीर, गोवा, मेघालय सारख्या ह्याच्यात त्यांनी केलंय आणि मोदींसंदर्भात जेव्हा आक्रमक ते झाले होते त्यावेळी ते चर्चेत आले होते। मात्र आता त्यांचं निधन झालेलं आहे। आपण पाहतोय की वयाच्या एकंदरीतच 79 वय त्यांचं होतं आणि तेव्हा त्यांचं निधन झालेलं आहे। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल ते आहेत। भरत, धन्यवाद, आपण अगदी सविस्तर माहिती यांच्याबद्दल दिलेली आहे। सध्या आपण जे दृश्य पाहतोय ते जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक। देशाचं एक महत्त्वाचं, देशाच्या राजकीय क्षेत्रातलं एक मोठं नाव सत्यपाल मलिक यांचं आहे। मात्र त्यांचं वयाच्या 79 वर्षी निधन झालेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।